या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आम्ही आता संसरमधला पालखी सोहळ्याचा मुक्काम झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला सर्व पायी दिंडीतले सर्व वारकरी आता पुढे मार्गस्थ झालेच निमगाव केतकीकडे। प्रवास करत असताना एकदम छान वाटतं, थकवा येत नाही, भक्तिमय वातावरण असतं। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण एवढं चालतो याचं भान सुद्धा राहत नाही, पण पांडुरंगाच्या ओढीने सगळा थकवा दूर होतोय। होय, म्हणजे काय वाटत नाही, ऐकलं नाही चालू थकवा आला तरी जाण्याचे। हो, देवाला जाणं भारी वाटतं, भारी वाटतं, लई छान वाटतं। वारीमध्ये काय वाटतं? आनंद वाटतो। होय, काहीच नाही आठवण येत, त्रास नाही होत। होय, मग काय खूप छान वाटतो। तुम्ही पण या। हो, आम्ही आहेच की। नाही वर्षाने या, आमदार हा, दरवर्षीच यायचं आता, ऐक ना। हो, तुमचं वयाच्या मानाने तुम्ही चांगलं चालता, ऐक ना। हो, बरोबर। हो, पांडुरंगाच्या सर्व हातात आहे। वारी पूर्ण करून घ्यायचं ते देवबापाच्याच हातात आहे, आपल्या काहीच हातात नाही। हा, देव आहे तो सगळं, ऐक ना। हा, बघा ह्या मावशी देहूपासून तुळस डोक्यावर घेऊन देहूपासून चालतात बघा। तेवढ्याच प्रत्येक दिवशी तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच भक्तिमय वातावरणामध्ये आमच्या या मावशी चालतात। मावशी, काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं ना? किती वारी आहे? पाचवी। तुम्हाला मानायला लागन, तुळस तुम्ही डोक्यावरून खाली नसती दिवसभर। महाराज, कुठून आलेत तुम्ही? आळंदीवरून। आळंदीवरून। गोमाता पण तुमच्या बरोबरच आहे? हा, वारी घडून घ्यायची तिला। होय, किती वर्ष आहे? हे पहिलेच वर्ष 13 महिन्याचं कालवाड आहे, पण म्हणलं गायीला वारी घडवायची। हा, गेल्या वर्षी मेंढी होती, हा, मेंढी मागणीला केली, यंदा गायीला घडवायची। होय, तिचं नाव आहे भीमा। तिचं नाव आहे भीमा। होय, भीमा तिथं चंद्रभागा, भीमा तिथं चंद्रभागा, होय। गुंडलिका चरण तुझ्या गंगा, आले रे बेटाला पांडुरंगा पांडुरंगा। तुम्ही कुठून आलाय? म्हणजे तुमचं गाव कुठलं? आमचा अहिलानगर जिल्हा, हा, कर्जत तालुका, हा, गणेशवाडी आमचं गाव, हा, कायगुडे आमचं आडनाव, फुलचंद गणपत कायगुडे। तुमची किती पायवारी आहे? 13वी। 13वी। हा, माऊल्या पण आहे तुमच्या बरोबर? दोन मावले आहेत। होय, छान आहे। म्हणजे बघा, तुम्ही स्वतः पण वारी करताय, त्याच्या बरोबर तुमच्या गोमातेला पण घेऊन चाललाय, त्यांना वारी घडवताय। लाडकी भीमा आहे माझी, तिला म्हणलं कोण न्यायचं बाबा, चल मी आता जातो। छान, मस्त मस्त। माझा पाय चालतात तर वारी करणार तिला घेऊन। होय, ती पण चालते व्यवस्थित, एकदम मस्त। हा, रामकृष्ण हरी। बाळू मामाच्या नावानं दारुणी तुझ्या शरीरातले महत्वाचे अवयव आहे का ते खराब होत आहे? अरे अवयव असतात का? अवयव असतात का शरीरात? अवयव असतात तुला माहित नाही होय? नाही, मी डॉक्टर नाही। अरे मला माहिती, आमच्या डॉक्टरने, माझ्या फॅमिली डॉक्टरने मला सांगितलं होतं, ऐक जवळचं काय गवत काढायला गेलं? नाही, फुटबॉल शंका काढायला गेलती। बरं, हा, ऐक, माझ्या फॅमिली डॉक्टरने मला सांगितलं होतं। सोहळ्यातील नगारा तुम्हाला आता मी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी निमगाव केतकीकडे प्रस्थान होतोय, त्याची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा माझा प्रयत्न करतो। ते पालखी सोहळ्याच्या पुढील दिंड्या आहेत, त्या निमगाव केतकीकडे मार्गस्थ होत आहेत।
सर्व वारकरी महिला तुळशी वगैरे घेऊन छानपैकी सजवून बघा आता एक पांडुरंगाची मूर्ती घेऊन महिला चालली. प्रत्येक दिवशी तेवढ्याच उत्साहाने सर्व वारकरी तेवढ्याच उत्साहाने पायी चालतात. बरं भेटलं मला तुम्ही. दादा भेटलेले. दादा ते काय पुढे गेले तर आमची दिंडी गेली होती. पायी जावा मग परत भेटू परत. चला व्यवस्थित राहा. आणि आल्यानंतर सर्व पायी दिंड्या या ठिकाणी थांबले असताना त्यांचा जो आनंद आहे तो पहा कसा आहे. बघा कसे वारकरी आनंद घेत आहेत. पावसाचं वातावरण तयार झाले. फुगडी खेळत असताना टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये वयाचं सुद्धा भान राहत नाही. इतका ह्या वारीमध्ये आनंद आहे. विपरीत घडले किती किती मी वाट पाहू जीव माझा दमला किती किती मी वाट पाहू त्या दमला काना रे
जॉर्डन वारकरी. बघा ते वातावरण किती छान आहे. वरती पाऊस. संध्याकाळी संत जगद्गुरु तुकाराम पालखी सोहळ्याचं छान असं लिंबगावमध्ये जाता कुठं जायचं. त्यातलं हे हा परिवार त्यांचे मी दिंडीच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो. चला ऐका, माझ्याकडे वेळ अगदी कमी आहे, अगदी 20 ते 25 मिनिटे. माझे 2-3 प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. ऐका, वारीला आपण आलो, मग वारी कशी करायची? प्रश्न क्रमांक 1, वारी कशी करायची? वारी पंढरपूरचीच का करायची? 2, आणि पंढरपूरची वारी केल्यानंतर नेमकं जीवाला गुणा जो मनुष्य वारी करतो त्याला कशाची प्राप्ती होते? हा 3रा प्रश्न. 3 प्रश्न तुमच्या समोर मांडले मी. वारी कशी करायची, वारी पंढरपूरचीच का करायची, आणि 3रं सांगितलं वारीचं फळ काय. ऐका बरं का, हे पलीकडला कोपरा बरं का, तुम्ही तिकडला पलीकडला कोपरा एकतर लक्ष द्या. ऐका, वारीला आलोय आपण, वारीला नेमकं आल्यानंतर करायचंय काय, कशी वारी करायची त्याच्याकडे जरा लक्ष द्या. वारी कशी करायची या गोष्टीवर पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला, वारी कशी करायची. ऐका, शास्त्रकारांनी याच्यामध्ये 5 प्रकार सांगितले. 5 प्रकार वारी कशी करायची. ऐका, शास्त्र सांगतात वारी ही चालत करायची, पायी करायची बरं का. 1 सांगितलं चालत करायची. 2रं सांगितलं वारी नाचत करायची. कशी करायची? नाचत करायची. 3रं सांगितलं वारी ही भजन करून करायची, भजन झालं पाहिजे. 4थी गोष्ट सांगितली वारी ही मनातून करायची. आणि 5वी गोष्ट वारी कशी करायची, तर वारी विषय टाकून करायची. किती गोष्टी सांगितल्या? 5 सांगितल्या. पहिली सांगितली वारी चालत करायची. 2री सांगितली वारी नाचत करायची. 3री सांगितली वारी भजन करत करायची. 4थी सांगितली वारी मनातून करायची. आणि 5वी सांगितली वारी विषय टाकून करायची. ऐका, आता एक गोष्ट जर का पाहिली, एका गोष्टीचं चिंतन करायचं. मला असं वाटतं 3 प्रश्नामध्ये माझं प्रवचन होऊन जाईल.
ऐका, महत्वाचा विषय मांडतोय आणि दिंडीत पहिल्यांदा मांडतोय. ऐका, वारी चालत करायची. तुम्ही म्हणता महाराज वारी चालत करायची, याला काही प्रमाण आहे का? वक्त्यानं, कीर्तनकार किंवा प्रवचनकार याच्या बोलण्याला प्रमाण असावं. तो जो विषय मांडतोय त्या विषयाला संत महात्म्यांनी दिलेलं एखादं प्रमाण आहे का? याला प्रमाण आहे. तुम्ही जुने भजनी म्हणलं तो अभंग म्हणायचे, टाळे वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती नारापुढं काय चालावी चालावी पंढरीची. मला सांगा, महाराज असं का म्हटले नाही वाट ती चालावी, वाट ती ट्रक मध्ये करावी, गाडीमध्ये करावी, चालावीच का सांगितलं? म्हणजे संत महात्म्यांनी तुला सांगितलं वारी चालत करावी. कशी करायची वारी? वारी चालत करायची. दुसरं सांगितलं वारी नाचत करायची. वारकऱ्यानं दिंडीमध्ये नाचावं. बरं का, कधी कधी गंमत अशी होती, वारकरी पुरुष असो किंवा स्त्री असो, महिला असो, कधी कधी आपल्या गावाकडे आपण पाहतो आपली पोरं आपल्या डोळ्यापुढे डीजेच्या पुढे नाचलेली जमतात. काय म्हटलं मी? आपल्या महिला, आपले पुरुष हे डीजेच्या पुढे नाचलेले जमतात, पण वारीमध्ये दिंडीमध्ये नाचलेलं काही जणांना आवडत नाही. म्हणजे खुशाल नाचते, खुशाल उड्या मारते. प्रमाण दिलंय त्याला. काय प्रमाण दिलंय? भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुकाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. पुढं काय? नाचत जाऊ त्याच्या गावारे, सुखते येईल विसावारे. म्हणजे कसं जायला सांगितलं? नाचत जाऊ त्याच्या गावारे कळे. म्हणजे नाचत जायला सांगितलं. म्हणजे देवाकडे जायचं, चालत जायचं. 2, देवाकडे जायचं, नाचत जायचं. जावं, उड्या माराव्यात, फुगड्या कळाव्यात, नाचत देवाकडे जावं. तिसरं सांगितलं देवाकडे गात जावं, म्हणजे भजन करत जावं. लोकांना दिंडीमध्ये चालले, आपण कितीही म्हणा भजन करा, नाही तुम्हाला मालिका पाठ, नाही तुम्हाला अभंग पाठ, निदान तुम्ही ज्ञानोबा तुकाराम, विठोबा रखुमाई हे तरी म्हणू शकता. लोक सुद्धा असे आहेत की ते कीर्तनकार असो किंवा प्रवचनकार असो किंवा दिंडीचा मालक असो, दिंडी सांगितलं जातं भजन करा, काही लोक भजन मुद्दाम करीत नाही का? आमचं आम्ही ठरवू भजन करायचं का नाही करायचं, नाही करीत. विठोबा रखुमाईला टाळी सुद्धा वाजवीत नाही. आणि तुम्ही आला कशासाठी? घरी काम जास्त पडतं म्हणून तुम्ही वारीत आला का? हा, 19 दिवसाचा प्रवास आहे, एवढे कष्ट पडतात, किती ऊन असतं, किती पाऊस असतो, किती थंडी वाजते, एवढ्या सगळ्या गोष्टीमधून आपण वाट काढीत 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 होत चालतोय. मग आलो कशासाठी? नाही कोणी छाती लोकपणे सांगावं मी जेवायसाठी आलो, मी झोपायसाठी आलो, मी आराम करायसाठी आलो. हा, असं तुम्ही सांगणार नाही. आपण एखाद्याला म्हटलं तू आला कशासाठी, तर मग तुम्ही भजनासाठी आलो. आणि मग भजन का करीत नाही? बाकीचे पाठ करते विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम, तुकोबारायांचं भजन आपण मुखाने म्हणू शकतो, पण नाही म्हणत. याला प्रमाणे महाराज बोलतात, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला, गात जागा. कसं जायला सांगितलं? गात जायला सांगितलं. म्हणजे पहिलं सांगितलं कसं चालायचं, वारी कशी करायची? चालत करायची. 2, काय करायचं? नाचत करायची. 3, भजन करत वारी करायची. चला, 3 विषय तुमच्या समोर मांडले. 4था ऐका, वारी कशी करायची? तर वारी मनातून करायची. मनातून वारी करायची म्हणतात तुम्ही महाराज. आम्ही एवढे आता आमच्या नांदेडच्या मावशी सांगत होत्या, 3 दिवस अगोदर आम्ही इकडे आलो. 3 दिवस. मग आळंदीला पाणी, देहूला पाणी, दर्शनाला जाता नाही. पुण्यामध्ये 3 दिवस आम्ही 4थ्या मजल्यावर होतो. एवढ्या लांबून एवढा अट्टहास करून तुम्ही इथं आला कशासाठी? कशासाठी? मग ज्याच्यासाठी आला ते मनातून झालं पाहिजे ना.
हे मनातून तर केलं पाहिजे ना. पण गंमत आपली जरा थोडीशी वेगळी होती. आपली गंमत अशी होती, मला सांगा, दिवसातनं 3-4 टप्पे आपण बसतो एका ठिकाणी वारी करत असताना, 3-4 ठिकाणी टप्पे बसतो. बसल्यानंतर आपण काय करतो नाना, एक काम करतो, काय, मोबाईल काढतो, घरी फोन लावतो, पाऊस झाला का, म्हशी दूध देतात का, पोरं शाळेत गेली का, तुझं बरं आहे का, हे आपण काय करतो. आपण वारीत असून आपलं मन कुठं असतं, हिथं पाऊस पडला की मनामध्ये हमखास विचार येतो, घरी कराटेला पाऊस पडला का, कैढणला पाऊस पडला का, आंबीत पाऊस झाला का, आणि पाऊस संपला रे संपला ते फोन करणार, पाऊस झाला का. म्हणजे आपण वारीत असतो की आपलं मन असतं घरी. पण गंमत पहा, घरचे घरी असतात, घरचे घरी असतात, पण घरचे विचार करतात, आज निमगाव केतकीमध्ये टप्पाला आमचा आहे, आता हे पोचले असतील का नाही, हे बसले असतील का नाही, हे चहा घेतला का, हे जेवले असतील का नाही, त्यांचं काय दुखत असेल का, त्यांना पावसाचा त्रास होतो, घरचे हा विचार करतात. किंवा घरी पाऊस पडला की घरातले सहज म्हणतात, वारीत पण पाऊस झाला असेल बरं का. म्हणजे आपलं लक्ष वारीत असून आपलं मन कुठं, घरी. आणि घरातले लोक जे घरात बसले त्यांचं मन कुठं, वारीत. मग आपलं मन सुद्धा कुठं पाहिजे, वारीतच पाहिजे ना. आपलं मन सुद्धा वारीत पाहिजे. अगदी 10 गोष्टी चंचल सांगितल्या, 10 की त्याची सुरुवात म या शब्दापासून होते. त्याच्यामध्ये माशी येते, मासा येतो, माशी येते, मासा येतो, माकड येतं, हे चंचल येते. माकड किती चंचल असतं, माकड असं म्हणतात, माकड असावं ते कधी एका जागेवर बसत, या झाडावरून त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर, या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर, इकडून तिकडून ते उड्या मारीत असतं. म्हणजे एवढं चंचल माकड, त्यात त्याला विंचू चावावा, त्यात त्याला विंचू चावावा. मग आगळशास्त्र असं सांगतं, त्यात त्याला दारू पाजावी माकडाला. मग ते जागेवर बसेल का, हा. बरं चला, 10 जणांच्या यादीमध्ये सर्वात शेवटचा नंबर माकडाचा लागतो, 10वा नंबर, आणि पहिला नंबर मनाचा लागतो. मग ज्याचा 10वा नंबर आहे ते जरी एवढं चंचल असेल, तर ज्याचा पहिला नंबर आहे तो किती चंचल असेल, तो किती चंचल असेल. महाराज एका ठिकाणी बोलतात, बहु चंचल चपल जाता येता नलगे वेळ. चपळ सांगितलं, त्याला जायलाही वेळ लागत नाही, त्याला यायलाही वेळ लागत नाही. फक्त गंमत अशी होती, आपण नेमकं त्याला ठेवायचंय कुठं. आता जर मी मनामध्ये म्हटलं की आपल्या गावामध्ये खूप पाऊस झाला, प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाला म्हटलं मी इथं प्रत्येकाच्या गावात पाऊस झाला, तरी मनात गावाचं चित्रण पाऊस येणार. बरं, मी एवढ्यावरच नाही, मी जर असं म्हटलं की गावात एवढा पाऊस झाला की गावाचं रूपांतर महापुरामध्ये त्या पावसाचं रूपांतर झालं, प्रत्येकाची घरं अर्धे पाण्यात गेली, तरी आपलं घर पाण्यात दिसत, एवढे चंचल मध्ये. तर हेच मग जर आपण म्हटलं की मी आता तुकोबांच्या सोहळ्यात चलतोय, पालखी बरोबर चलतोय, पालखीजवळ मी उभा आहे आणि मी महाराजांचं दर्शन करतोय, तरी महाराजांच्या पालखीसहित आपण दर्शन करताना आपण तिथे येणार. आपल्यावर अवलंबून आहे की आपलं मन आपण नेमकं ठेवायचंय कुठे. म्हणून सांगितलं, वारी करताना हे मनातून करायची. पहिलं सांगितलं, चालत करायची, नाचत करायची, भजन करत करायची, मनातून करायची. आणि शेवट सांगितलं, वारी ही विषय टाकून करायची. विषय टाकून करायची, हो, विषय टाकूनच वारी करायची. कारण वारीचा विचार जर केला तर पंचविषय शास्त्रकारांनी सांगितले, ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. ज्ञानोबाराय बोलतात, स्पर्शो आणि शब्दो रूप रसगंधो हा विषय पंचविधो ज्ञानेंद्रियाचा. 5 विषय सांगितले. स्पर्श विषय सांगितला, स्पर्श शब्द विषय सांगितला, रूप रस आणि गंध. 5 विषयाचा विचार जर केला तर 5 विषयामध्ये 5 प्राणी गेले. 5 विषय. स्पर्श विषयाचा विचार जर केला तर जुन्या काळामध्ये आता लाईटची सोय झाली, त्यातही लाईट गेले तर आता इन्व्हर्टर आली, त्याच्यामुळे घरामध्ये आता बल्ब चालूच असतात. ज्याच्याकडे इन्व्हर्टर नाही त्याच्याकडे चार्जिंग बरे. स्पर्श विषय जुन्या काळामध्ये लाईट गेली तर दिवा लावला. समजा लाईटच नसेल तर घरामध्ये दिवा लावला जायचा. दिवा लावला का त्या दिव्याच्या भोवती एक पतंग नावाचा किडा, असा किडा असायचा, त्याचं नाव पतंग. तो पतंग नावाचा किडा असा फिरायचा, गोल भोवती फिरायचा. किती वेळ फिरायचा, अगदी कंटाळा येईपर्यंत फिरायचा. मग मला सांगा, आता त्याला कंटाळा आला, कंटाळा आलेल्या पतंगाने आता फिरून झाल्यानंतर कुठेतरी शांत जागेवर बसावा,
पण खरं सांगू का, तो पतंग नावाचा किडा एवढा फिरतो त्याला ते आकर्षित करून घेतो. कोण? तो दिवा, ती वात असते, ती जो दिवा लावलेला असतो ना, ती त्याला तो प्रकाश त्याला आकर्षित करून घेतो. त्याचा परिणाम असा की तो कंटाळल्यानंतर त्याच्यावरती झडप घालतो. पण पतंग नावाच्या किड्यानं त्याच्यावरती झडप घातली, एक तो दिवाही विझवतो आणि स्वतःही जळून खातो. ही प्रवृत्ती आपल्यात आहे ना. काही लोक असतात असे, स्वतःही भजन करीत नाही, दुसरा करतोय त्यालाही करू देत नाही. एखादा भजनाला निघाला, त्याला सांगतात तू भजनाला जाऊ नको, आणि स्वतःही जात नाही. याला म्हणायचं स्पर्श विषय सांगितला, स्पर्श आणि शब्द विषय सांगितला, रूप रस गंध. आता 5 विषय सांगायचे म्हणजे याच्यातच अर्धा तास जायचा. माझ्याकडे अगदी 10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे, ऐका. 5 विषय सांगितले, विषयामध्ये विषय सोडून वारी करायची. आता याच्यावरती जर बोलायचं म्हटलं तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण काही गोष्टी माझ्या वयालाही शोभल्या पाहिजेत. मी जास्त काही न बोलता हे फक्त विषय टाकून वारी करावी एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. चला पुढे. म्हणजे वारी कशी करावी हे 5 गोष्टी सांगितल्या. चालत करावी, नाचत करावी, भजन करत करावी, विषय टाकून करावी आणि मनातून करावी. 5 विषय. महाराज वारी त्याला एक ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करतोय. त्याला श्रीफळ देण्यासाठी हरिभक्त परायण गिरीजी महाराज केजाई यांनाच विनंती करतोय की त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. श्रीफळ आपला देण्याचं कारण जेवताना परत संकल्प वगैरे सोडण्यापासून सगळी माणसाचा विस्कळीतपणा असतो. त्याच्यामुळं आताच या ठिकाणी आपण त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करतोय. पुंडलिकावतार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. दुसरं सांगायचं बरं का, म्हणजे सावळकर सराफ एवढी सेवा करतात त्याचं दुसरं कारण असं की आपण म्हणू की ते फक्त सेवाच करतात. त्यांनी या वारीचा अनुभव घेतलाय. देहू ते पंढरपूरपर्यंत त्यांनी वारी केली बरं का. त्यांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील त्यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जाऊ. त्यांची मुलं, सर्व फॅमिली त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम थांबला असं मी विनंती करतो. सर्व मंडळींनी जेवणासाठी बसून घ्यायचे. त्यांचे बिछाने टाकले. पंढरपूर जात असताना निमगाव या ठिकाणी सावळकर सराफीच्या निवासस्थानी आलेला अन्नदानही त्यांचाच आहे. पुनच एकदा त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता सुखाचे. जीवन काही जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्णनो हे जानिजय यज्ञ कर्म. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन गुरुदेव प्रभू विश्वकर्मा भगवान की जय. संत शिरोमणी मुरली काका गणपती बाप्पा